नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण अगदी हटके स्टार वेगळ्या प्रकारची बिर्याणी आहे, ती म्हणजे घेवड्याची आणि पावट्याची बिर्याणी आहे. इथे बघा मी काय केलेलं आहे, कुकरमध्ये थोडं तूप आणि तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्या टाईपचे खडे मसाले म्हणजे त्यामध्ये चक्री फूल आहे, लवंग आहे, दालचिनी याचा तुकडा थोडा टाकलेला आहे, मिरी घातलेले आहेत आणि एक तमालपत्र टाकून छान असं आपलं तेलामध्ये भाजत आहे. इकडे बघा भातामध्ये पण सेम तेच खडे मसाले टाकून थोडा लिंबाचा रस टाकून आणि थोडं तूप टाकून 80% भात हा कच्चा शिजवून घेतलेला आहे. आणि हे तांदूळ आहे ते प्युअर बासमती चिकट जो भात होतो ना ते तांदूळ आहे. आणि तरीसुद्धा बघा सुळसुळीत असं तांदूळ झालेलं आहे इथे. इथं टिप सांगायची म्हणजे की आधी थोडं तूप टाकून पातेल्यामध्ये पाणी छान असं भरपूर असं पाणी उकळून घ्यायचं आहे. मग नंतर तुम्ही त्यामध्ये खडे मसाले आणि तांदूळ टाकून शिजवायचे आहे, जेणेकरून बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येणार आहे. इथे बघा खडा मसाला भाजल्यानंतर मी काय केलेलं आहे, मोठ्या आकाराचा मोठा कांदा बारीक चिरलेला जो होता तो यामध्ये टाकून आपण कमी गॅसवर चांगल्या पद्धतीने भाजत आहे. त्यानंतर टोमॅटो पण सोबत भाजणार आहे कांदा भाजल्यानंतर. आणि एका बाजूला मी काय केलेलं आहे, घेवडा आणि पावटा आहे तो कमी गॅसवर थोडासा भाजत आहे. आणि टोमॅटो सोबतच इथं आलं आणि लसूण आहे तो मोठा मोठा बारीक केलेला आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून आपण भाजून घेत आहे. आणि भाजल्यानंतर बघा 1 चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आणि घरगुती केलेल्या पावडरी आहेत. त्यानंतर इथं बघा लाल तिखट आहे 1 चमचा यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला असेल तर अर्धा चमचाभर बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे, नसेल तर गरम मसाला तुम्ही कोणत्या पण टाईपचा वापरला तरी चालेल. किंवा घरगुती खडा मसाला असेल गरम मसाला तर थोडा कमी घालायचा, कारण त्याचं जास्त स्मेल हार्ड असतो. आणि त्यानंतर बघा सगळं छान असं मिक्स करून ते कमी गॅसवर भाजत आहे. त्यानंतर कसुरी मेथी आहे ती कुस्करून टाकलेली आहे. आणि यामध्ये बघा पावटा आणि जो घेवडा होता तो बऱ्यापैकी भाजून घेतला होता आणि ते यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा सगळ्यात मोठी टीप म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की दही आहे ते आधी खाऊन बघायचं. आंबट दहीचा वापर अजिबात बिर्याणीमध्ये करू नका, कारण बिर्याणी खूप आंबट लागते. आणि दही ताजं वापरा शक्यतो इथं. आणि थोडं 2 मोठे चमचे मी मोठ्या आकाराचे दही घातलेलं आहे यामध्ये, कमी गॅस केलेला आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा एक साधारण वाटीभर पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली घेवडा आणि पावटा शिजेल. आणि इथे बघा पावट्या आणि घेवड्याच्या ज्या बिया आहेत थोड्याशा चेचून घ्यायच्या आहेत थोड्या प्रमाणात. आणि त्यानंतर बघा चवीप्रमाणे नमक टाकून घेतलेलं आहे, साधारण मी 1 चमचाभर नमक टाकलेलं आहे इथे. आणि छान असं मिक्स करून कमी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटं तुम्ही झाकून जरी शिजवलं तरी चालेल. मी थोडंसं शिजवून घेणार आहे, कारण माझा भात थोडासा ऑलरेडी शिजलेला आहे आणि थोडंसं आपल्याला फक्त दम देण्यासाठी ठेवणार आहे, म्हणून आधीच मी शिजवून घेत आहे, जेणेकरून बिर्याणी पटकन होऊन जाते आपली. 5 मिनिटं झालेलं आहे तिथे बघा. त्यानंतर जो आपला भात आहे, जे तांदूळ आहे शिजलेला तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे इथे. आणि बाजूला बघा मी इथे कांदा आहे तो बिर्याणीवरून टाकण्यासाठी बारीक चिरून घेतला आहे, तो कमी गॅसवर आपल्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, शालो फ्राय केल्यासारखं. आणि त्यानंतर बघा तांदूळ टाकल्यानंतर मी काय केलेलं आहे, 1 मोठा चमचा तुपाचा घालून घेतलेला आहे यामध्ये. याने आपली बिर्याणी छान अशी मोकळी मोकळी होणार आहे. त्यानंतर बघा मी तर काय केलेलं आहे, कलरसाठी हळदीचं थोडंसं पाणी जे आहे ते करून ठेवलं होतं तेच यामध्ये घातलेलं आहे पिवळ्या कलरसाठी. तुम्ही कलरचं पाणी यूज करू शकता किंवा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही केशर पाण्याचा पण यूज करू शकता. त्यानंतर बघा छान असा दम देऊन घेतलेला आहे तव्यावर. कुकर ठेवून अगदी 10 मिनिटं छान असं झाकून घेतलेलं आहे, शिट्टी होऊन दिली नाही आहे इथे बघा. आणि अशा पद्धतीनं आपली घेवडा पावटा बिर्याणी तयार झालेली आहे, बघू शकता. तुम्हाला ही अशी युनिक बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी जरूर ट्राय करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.